आज 15 जानेवारी 2025 रोजी शेअर मार्केटमधल्या झालेल्या घडामोडींची आपण आज माहिती घेऊ. सेन्सेक्समध्ये 224.45 अंकांनी वाढ होऊन सेन्सेक्स 76,724.8 याने बंद झालेला आहे. निफ्टीमध्ये आपण पाहिलं असता आज 23,213.20 अंकांनी बंद झालेला आहे निफ्टी. त्याच्यात 37.15 अंकांनी वाढ झालेली आहे. बँक निफ्टीमध्ये पाहिलं असता 22.55 अंकांनी वाढ झालेली आहे. बँक निफ्टी आज 48,751.70 अंकांनी बंद झालेला आहे. आज मार्केट आपल्याला पॉझिटिव्ह दिसत आहे. मार्केटमध्ये आज आपण नेहमीचे निर्देशांक किंवा निफ्टीवर परिणाम करणाऱ्या गोष्टी पाहत असतो. ते पाहिले असता मार्केटवर परिणाम करणारे आज इंडिया विक्स आपल्याला मायनस दिसत आहे. डॉलर इंडेक्स मायनस दिसत आहे. डॉलर न्यूट्रल आहे. फार मोठं वाढ किंवा त्याच्यात घट झालेली नाही आहे. गोल्ड पाहिलं असता आपण थोडंसं वाढलेलं दिसत आहे आपल्याला. आता आपण काल निफ्टीवर किंवा सतत शेअर मार्केटवर इम्पॅक्ट करणारे किंवा त्याच्यावर आपण असं म्हणता येईल परिणाम करणारे घटक कोणते असतात हे आपण शोधत असतो. जसे की आपण रोज उद्याचा अंदाज घेण्यासाठी किंवा आपल्याला ट्रेडिंग करण्यासाठी, गुंतवणूक करण्यासाठी आपल्याला मार्केटची दिशा क्लिअर व्हावी यासाठी आपण त्याच्यात अभ्यास करत असतो. साधारण इंडिया विक्स मायनस असताना, डॉलर इंडेक्स मायनस असताना मार्केट पॉझिटिव्ह झालेले दिसत आहे. तसेच आपण काल माहिती पाहिल्याप्रमाणे इकॉनॉमिक्स डाटाची आपण माहिती घेतली होती काल. इकॉनॉमिक्स कॅलेंडरमध्ये रिलीज होणारे डाटा तर आपण साधारण आज इम्पोर्ट एक्सपोर्ट डाटा किंवा त्याचं करंट डेफिसिट आपण आपले जे करन्सी इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये दिली घेतली जाते त्याच्यातली वित्तीय तूट आपण याच्याबद्दल काल माहिती दिलेली आहे. कालच्या व्हिडिओत आपण बघू शकतो. सदरचा डाटाचा कसा परिणाम होतो त्याचा आपण आता थोडंसं बघणार आहे. आज साधारण 14:30 म्हणजे हे 24 तासाचं घड्याळ आहे. 2:30 हा आजचा ऍक्च्युअल डाटा आलेला आहे. आपण कालच्या डाटाची माहिती प्रिव्हियस डाटाची बघितली होती. आजच्या डाटामध्ये आपल्याला आपण केलेलं इंडियाचं इम्पोर्ट 38.1 बिलियन डॉलर दिसत आहे. त्याच्या आगे एक्सपोर्ट चुकलेलं आहे इथं. आपण एक्सपोर्ट जे केलेलं आहे 38.1 बिलियन डॉलर केलेला आहे आणि इम्पोर्ट जे केलेलं आहे 59.95 बिलियन डॉलरचं इम्पोर्ट केलेलं आहे. म्हणजे पुन्हा आपण इम्पोर्ट जास्त किमतीचं केलेलं आहे. त्यामुळं आपला वित्तीय तूट तर आलेली आहे 21.94 बिलियन डॉलरची वित्तीय तूट आलेली आहे. पण समाधान असं म्हणता येते की हा डाटा पॉझिटिव्ह का आहे आपल्याला आज. तर प्रिव्हियस डाटापेक्षा हा डाटा कमी आहे. म्हणजे आपल्या वित्तीय तूटमध्ये घट झालेली आहे. आता आपण म्हणतो ह्या डाटाचा मार्केटवर परिणाम होत असतो. कसा होत असतो इथं आपण थोडे महत्वाचे जे डाटा आहेत का बघत असतो. तर इथं आपल्याला 2:30 म्हणजे 14:30 म्हणजे 2:30 वाजता आपल्याला इथं जर निफ्टीमध्ये पाहिलं असता इथं तुम्ही जेव्हा बघत असता इथून निफ्टीनं बाउन्स घेतलेला आहे. मार्केटसाठी जे डाटा पॉझिटिव्ह असतात तेव्हा मार्केट ते कसं इम्पॅक्ट करतं, त्याच्यावर कसं रिॲक्ट करतं, परत तिथं सस्टेन होतं का, टिकतं का, हे पाहण्यासाठी आपल्याला ते डाटा किती महत्वाचे आहे हे क्रॉस चेक करून थोडंसं दाखवलं. म्हणजे हे डाटा बघणं किंवा आपण जी माहिती घेत असतो ती माहिती मार्केटसाठी किती महत्वाची आहे हे आपल्याला थोडंसं इथं लक्षात येईल. आज आपण थोडंसं आता निफ्टीमध्ये आज एक चांगली बातमी किंवा अशी नवीन बातमी म्हणलं तर की त्यांच्या झोमॅटो आणि जिओ फायनान्स हे 2 शेअर निफ्टीमध्ये ऍड होऊ शकतील असा अंदाज चालू आहे. त्याच्या बदली ब्रिटानिया इंडस्ट्रीज आणि भारत पेट्रोलियम हे शेअर्स निफ्टीतून
बाहेर जाऊ शकतील असं थोडंसं त्यांचा आजच्या न्यूजमध्ये अंदाज आहे. आता आपण सतत असं बघत असताना आपल्याला हे शेअर्स निफ्टीमध्ये आले किंवा बाहेर गेले तर ओव्हरऑल आपल्याला कोणते शेअर्स घ्यायचे, काय करायचं, फार अवघडीचा प्रश्न असतो. त्यासाठी निफ्टी बीज नावाचं एक असतं. त्याच्यात आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये प्रत्येक शेअर्समध्ये जी रिस्क असते की 2 वर्ष चाललाच नाही, 4 वर्ष वाढलाच नाही, अशा रिस्क जर नको असतील तर निफ्टी बीज नावाचं एक इथं इन्व्हेस्टमेंटसाठी असतं. आपण कोणतेही स्टॉक किंवा कोणते बीज फंड ETF याचं रिकमेंडेशन देत नसतो. हे उदाहरणार्थ आपण दाखवत आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पाहिलं असता ही जी निफ्टी जे 50 जे होत असते ती दरवेळी आता आपण माहिती बघितल्याप्रमाणे अंडर परफॉर्मन्सचे शेअर त्यातून बाहेर जात असतात आणि चांगले शेअर नेहमी ऍड होत असतात. त्यामुळे आपल्याला जर सतत चांगल्या शेअर्स मध्ये गुंतवणूक म्हणायचं असेल तर निफ्टी बीज मध्ये हे सतत फिल्टर केलेले चांगले शेअर मिळत राहतात आणि त्याच्या रेटमध्ये आपण गुंतवणूक करू शकतो. आणि हे म्हणजे थोडंसं फार पॅनिक होणं किंवा इतकं काही त्याच्यात अडचणी न येणं, जसं एखाद्या शेअर बद्दल चांगल्या वाईट न्यूज येतात तिथून तो शेअर्स वरती यायला वेळ लागतो. तसं इंडेक्स मध्ये जर आपण गुंतवणूक केली तर आपल्याला त्याच्यात थोडंसं सेफ्टी राहू शकतं. आज याच्यात बघितलं असतं आपण सुरुवातीला जानेवारीमध्ये 239 234 दिसत आहे 24 जानेवारीला. तिथून आपल्याला नोव्हेंबर पर्यंत 290, सप्टेंबर पर्यंत साधारण 290-91 अंक म्हणजे आपल्याला जवळजवळ 20% रिटर्न इथं दिसलेला आहे. ओव्हरऑल बघता परत मग आपल्याला शेअर सारखं हे प्रॉफिट बुकिंग करता येतं. घेताना तुम्ही एक संख्या सुद्धा घेऊ शकता. ज्या दर महिन्याला सिप सुद्धा करू शकता. SIP जी केली जाते स्टॉक मध्ये, याच्यात मोठा फायदा एकच असतो की सतत चांगले परफॉर्मन्स असणारे निफ्टी 50 मधले जे शेअर्स आहेत त्याच्यात आपली गुंतवणूक होऊन जाते. दुसरं आज आपण बघत असता आज फंड ऍक्टिव्हिटी मध्ये बघितलं असता आपल्याला दिसून येईल की डोमेस्टिक इन्स्टिट्यूटने 15 जानेवारीला 14,429.64 कोटीची खरेदी केलेली आहे आणि विक्रीमध्ये 10,747.10 कोटीची विक्री केलेली आहे. त्यांची नेट जर आपण खरेदी पाहिली असता 3,682.54 कोटीची झालेली आहे. FI मध्ये आपण 15 जानेवारीची फिगर बघितली असता 11,035.43 कोटीची खरेदी केलेली असून विक्री जी केलेली आहे 15,568.92 कोटीची विक्री केलेली आहे. आज ही सलग मायनस फिगर आपल्याला FI ची कॅश मध्ये दिसत आहे. 4,533.49 कोटीची आपल्याला सेल फिगर दिसत आहे. त्याच्यात आपण फ्युचर ऑप्शन मध्ये जर बघितलं असता डेरिव्हेटिव्ह मध्ये FI ची आज 15 जानेवारीला नेट इंडेक्स फ्युचर मध्ये साधारण इंडेक्स फ्युचर मध्ये 2,317.56 कोटीची खरेदी दिसत आहे आणि 2,130.92 अंकाची विक्री दिसत आहे. नेट इंडेक्स फ्युचर मध्ये आपल्याला 186.64 अंकाची खरेदी दिसत आहे. आज ऑप्शन मध्ये पाहिलं असता इंडेक्स ऑप्शन मध्ये FI चे साधारण आपण 14,07,229.26 कोटीची आपल्याला खरेदी दिसत आहे आणि ऑप्शन्स मध्ये जी विक्री आहे ती 14,73,277.51 ची ऑप्शन मध्ये विक्री दिसत आहे. नेट विक्री ऑप्शन मध्ये आपल्याला 65,548.25 दिसत आहे. आज अखेर जानेवारीमध्ये पाहिला असता आपल्याला 1 जानेवारी पासून आज सगळ्यात जास्त दिसत आहे ऑप्शन सेलिंग मध्ये. याचं कारण थोडस उद्या आपल्याला एक्सपायरी दिसत आहे. 16 जानेवारीला एक एक्सपायरी आहे, विकली एक्सपायरी निफ्टीची. ते एक आपल्याला कारण इथं दिसत आहे. दुसरी गोष्ट तेव्हा व्हॉल्यूम खूप असल्यामुळं
थोडंसं मार्केट रिस्की राहतं. स्टॉक मध्ये पाहिलं असतं आपण, एफ आय ने आपल्याला स्टॉक किंवा फ्युचर मध्ये 24,990.63 कोटीची परचेस केलेली आहे. त्याच्या अगेन्स्ट ग्रॉस सेल्स पाहिले असता 23,326.28 कोटीची ग्रॉस सेल्स दिसत आहे. एफ आय ची स्टॉक फ्युचर मध्ये आजची परचेस 1,664.35 अंकाची दिसत आहे. एफ आय ची स्टॉक ऑप्शन मध्ये आपण पाहिले असता 81,376.35 अंकाची खरेदी दिसत आहे. स्टॉक ऑप्शन मध्ये 81,516.76 अंकाची विक्री दिसत आहे. ओव्हरऑल मध्ये स्टॉक ऑप्शन मध्ये 140.40 अंकाची विक्री नेट मध्ये दिसत आहे. आता ग्लोबल मार्केटमध्ये आपण आज पाहिलं असतं वातावरण किंवा सिनारिओ काय आहे, तर ग्लोबल मार्केटमध्ये डाव जोन्स प्लस दिसत आहे. डाव जोन्स मध्ये चांगल्या अंकाने वाढ दिसत आहे आपल्याला. S&P पण वाढ दिसत आहे. नॅसडॅक मध्ये 446.51 अंकाची वाढ आहे. युरोपियन मार्केट सुद्धा आज पॉझिटिव्ह दिसत आहे. गिफ्ट निफ्टी आपली जी आपण म्हणतो प्रिडिक्शन साठी जे फ्युचर चालू असतं ते 140 अंकांनी प्लस दिसत आहे. ओव्हरऑल बाकी मार्केट मिश्र दिसत आहे. क्रूड मध्ये पाहिलं असता क्रूड आज वाढ दिसत आहे. गोल्ड मध्ये सुद्धा आपल्याला $2681.60 इतका दिसत आहे. 6.26 अंकाने इंटरनॅशनल गोल्ड मध्ये वाढ झालेली आहे. आपण आता इंडियन इंडायसेस मध्ये सेक्टरल मध्ये जाऊ. सेक्टर मध्ये आज स्पेसिफिक कोणत्या सेक्टर मध्ये बढ़त दिसलेली आहे ते बघू आपण. फर्स्ट मध्ये निफ्टी ॲटो आज मायनस होते. निफ्टी ॲटो सेक्टर मध्ये आपल्याला 120 अंकाने कमी झालेला दिसत आहे. त्याच्यातील प्रमुख शेअर्स बघू आपण. निफ्टी मध्ये महिंद्रा अँड महिंद्रा, अशोक लेलँड, बाळकृष्ण इंडस्ट्रीज, टाटा मोटर हे शेअर्स आपल्याला घटलेले दिसत आहेत. आणि निफ्टी ॲटो मध्ये आपल्याला आज पॉझिटिव्ह मध्ये मदरसन सुमे आणि मारुती सुझुकी, आयशर मोटर, टीव्हीएस मोटर, अपोलो टायर्स, हिरो मोटोकॉर्प, MRF इत्यादी प्लस दिसत आहे. आज निफ्टी आय टी मध्ये पाहिलं असता आपल्याला निफ्टी आय टी 340 अंकाने वाढलेली आहे. आणि निफ्टी आय टी मध्ये वाढणाऱ्यामध्ये पर्सिस्टंट सिस्टीम, L&T टेक्नॉलॉजी, टेक महिंद्रा, L&T माइंट्री, SCL टेक, इन्फोसिस, TCS इत्यादी शेअर्स वाढलेले दिसत आहे. निफ्टी PSU बँक मध्ये पाहिलं असतं आज 6 पॉईंटनी बढ़त दिसत आहे. निफ्टी फिन सर्व्हिसेस मध्ये पाहिलं असतं आपण 42 अंकाने आपल्याला कमी झालेले दिसत आहे. निफ्टी फार्मा मध्ये आज आपल्याला 231 अंकाने घट झालेली दिसत आहे. त्याच्यामध्ये 231 मध्ये लक्षणीय घट झालेला शेअर नाटको फार्मा दिसतो, मॅनकाइंड दिसतो, ग्लेनमार्क दिसतो, अरविंदो फार्मा, स्लॅब इतके शेअर घटलेले दिसत आहेत. फार्मा मध्ये आज वाढलेल्या शेअर्स मध्ये अजंता फार्मा, ग्लँड आणि JB केमिकल्स हे वाढलेले दिसत आहे. निफ्टी FMCG मध्ये आपण बघू. आज निफ्टी FMCG मध्ये मायनस दिसत आहे. साधारण 77 अंकाने निफ्टी FMCG मायनस दिसत आहे. सेक्टर मध्ये पाहत असताना आपल्याला पर्टिक्युलर त्याच्यातले शेअर सुद्धा बघणं गरजेचं असतं. साधारण रॅडिको खेतान, डाबर, ब्रिटानिया, युनायटेड स्पिरिट, HUL आणि ITC ह्या शेअर्स मध्ये बढ़त दिसत आहे. निफ्टी मेटल मध्ये आपल्याला आज 13 अंकाची वाढ दिसत आहे. त्यामध्ये आपल्याला घटणारे शेअर्स हिंदुस्तान कॉपर, नाल्को, जिंदाल स्टेनलेस, सेल, टाटा स्टील, NMDC, JSW स्टील हे दिसत आहेत. निफ्टी मेटल मध्ये वाढलेल्यामध्ये वेल्सपन कॉर्पोरेशन, अपोलो, हिंदुस्तान झिंक, वेदांता, रतन मनी मेटल, अडानी एंटरप्राइजेस इत्यादी दिसत आहे. तसेच निफ्टी रिअल्टी पाहिली असता आज 12 अंकाने वाढलेली दिसत आहे.
त्याच्यामध्ये वाढलेले शेअर आपल्याला ब्रिज इंटरनॅशनल, DLF हे दोन दिसत आहेत. त्याच्यामध्ये गोदरेज प्रॉपर्टी आणि मायक्रोटेक हे दोन घटलेले दिसत आहेत. बाकी मग निफ्टी मीडिया याच्यामध्ये 23 अंकांनी घट दिसत आहे. थोडंसं प्रत्येकाने हे ह्या त्या वेबसाईटवर पाहायला शिकणं गरजेचं आहे. निफ्टी एनर्जी मध्ये आज चांगली पडत आहे. म्हणजे आपल्या पोर्टफोलिओमध्ये असणारे शेअर्स बरोबर आहेत का, किंवा आज कुठल्या सेक्टरमध्ये काय घडलेलं आहे, कशामुळे ते वाढलेले आहेत ते आपण पाहू शकतो. आता निफ्टी एनर्जी मध्ये आपल्याला NTPC दिसत आहे, पॉवर ग्रिड वाढलेला दिसत आहे, अडाणी ग्रीन वाढलेला दिसत आहे, टाटा पॉवर दिसत आहे, अडाणी पॉवर, कोल इंडिया, रिलायन्स आणि IOC या सलग शेअर्स मध्ये आपल्याला आज वाढ झालेली दिसत आहे. याच्यातून आपण ज्या शेअर्स मध्ये स्ट्रेंथ आहे, पोटेन्शियल दिसते, तिथं आपल्याला थोडंसं इन्व्हेस्टमेंट करण्याकरता सोपं जात असतं. निफ्टी एनर्जी मध्ये BPCL आणि NSE दोनच निगेटिव्ह दिसत आहे. ओव्हरऑल आपला आज टॉपिक बऱ्यापैकी कव्हर झालेला आहे. थोडंसं आणि एकदा आठवण करून सांगण्याचं, हे कॅलेंडर इकॉनॉमिक बघणे, कोणते कोणते डाटा मार्केटवर इफेक्ट करतात, त्याचा आपण आज कसा परफेक्ट त्याचा रिझल्ट दिसू शकतो. जितकं तुम्ही जास्त माहिती घेत राहाल आपण, तितकं आपल्याला डिटेल याच्यात प्रावीण्य मिळू शकतं. जास्तीत जास्त याच्यात फार माहिती घेत राहणं गरजेचं आहे. आज ऑप्शन चेन आपण बघायचं राहून गेलेलं आहे, तरी पण आपण थोड्या वेळात कव्हर होते का बघू. आज उद्या 16 जानेवारीची एक्सपायरी असल्यामुळं आपल्याला असं दिसत आहे की दोन्ही बाजूला तुम्हाला आपल्याला विक्री दिसत आहे. त्याचं कारण आपल्याला लक्षात येईल की उद्या ह्या उरलेले जे असतात ते 16 तारखेनंतर एक्सपायरी झालेले आउट ऑफ मनी आणि जे कॉल असतात किंवा पुट असतात ते सगळे झिरो होऊन जातात. त्याच्यावर आपण ATM, OTM आणि ITM चा व्हिडिओ बनवलेला आहे, तो थोडासा आपण ह्या चॅनलवर उपलब्ध आहे, बघू शकता. उद्यासाठी दिसत आहे आपल्याला फक्त ग्रीन मध्ये ITM पुट्स दिसत आहे, ते थोडे ग्रीन मध्ये दिसत आहे. बाकी ओव्हरऑल बऱ्यापैकी कव्हर झालेला आहे. काही आणि शंका माहिती असेल तर आपण विचारू शकता. मार्केट बद्दल प्रिडिक्शन किंवा कोणत्याही गोष्टीचं आपण रिकमेंडेशन करत नसतो. ओव्हरऑल आपल्याला मार्केटमधली माहिती मिळणं आणि आपला भविष्याचा निधी तयार करणं यासाठी होणारे उपयोग, ह्या माहितीचा आपण असा उपयोग करून घेऊ शकतो. आणि याच्यातील काही शब्द, काही माहिती कळाली नाही कळाली तर थोडंसं तुम्ही सांगू शकता. धन्यवाद.